इयत्ता 7वी कविता 15वी असे जगावे भाग 1. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कवी गुरु ठाकूर यांच्या असे जगावे या कवितेचा अभ्यास करणार आहोत. गुरु ठाकूर हे एक प्रसिद्ध कवी, गीतकार आणि कथाकार सुद्धा आहेत. त्यांनी वेगवेगळ्या हिंदी आणि मराठी चित्रपटांसाठी गीत लेखन केले आहेत. या कवितेच्या माध्यमातून कवी सांगत आहेत की आयुष्य जगताना संकटाचा ठामपणे सामना केला पाहिजे आणि समर्पित जीवन जगले पाहिजे. कवीच्या मते असे जगताना काय काय केले पाहिजे ते कविता पाहून समजून घेऊया. चला तर मग आता आपण ही कविता पाहूया. असे जगावे छाताडावर आव्हानाचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची, भीती आंधळी ताऱ्यांची, आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची, मार्ग तयाला मिळती सत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. मुलांनो, आयुष्य संपन्नपणे किंवा समृद्धपणे कसे जगावे हे कवी येथे सांगत आहेत. जीवन जगत असताना कितीही कठीण प्रसंग आला, कितीही मोठे संकट आले तरी घाबरून जाऊ नये. त्याला ठामपणे तोंड द्यावे. जसं आपण सुगंधी अत्तर अंगावर लावतो तसंच या संकटांना पण आपल्या छाताडावर म्हणजे छातीवर घ्यावे. आयुष्य खडतर आहे, त्याच्या नजरेला नजर देऊन न घाबरता आलेल्या संकटाकडे थेट बघून उत्तर देता आलं पाहिजे. बिनधास्त या संकटांचा सामना करावा असे कवी सांगत आहेत. मुलांनो, नक्षत्र म्हणजे काय? बाई, नक्षत्र म्हणजे तारे. बरोबर, ताऱ्यांच्या समूहाला नक्षत्र म्हणतात. चैन म्हणजे मजा करणे आणि भिडताना म्हणजे सामोरे जाताना. आता मला सांगा मुलांनो, दांडगी म्हणजे काय बरं? बाई, दांडगी म्हणजे दणकट बळकट. अगदी बरोबर. मुलांनो, कवी म्हणतात की ग्रह, तारे आणि नक्षत्रांची आंधळी भीती बाळगू नका. ग्रह ताऱ्यांची गुलामी स्वीकारू नका. म्हणजेच नशिबाचे फेरे, ग्रहदशा, कुंडली अशा चुकीच्या कल्पनांवर किंवा अंधश्रद्धांवर विश्वास ठेवू नका. आयुष्यामध्ये आलेल्या संकटाचा सामना करताना स्वप्न पाहण्याची मजाही घ्यावी. तसेच कवी म्हणतात की ज्यांची इच्छाशक्ती दांडगी, प्रबळ, बळकट असते त्यांना अनेक मार्ग मोकळे मिळतात. म्हणजेच त्यांना जगण्यासाठी योग्य मार्ग सापडतात. कवी म्हणतात की जगाच्या नजरेला नजर देऊन ठामपणे जीवन जगायला पाहिजे.